चला मॅच कडे जाऊया आता. पहा फायनलची ही मॅच एक मोठी मॅच. एका ठिकाणी नांदवीकर आहेत तर एका ठिकाणी मोरबाकर आहेत. नांदवीकर देखील काय ना कमी नाही आहेत परंतु मोरबाकर देखील काय कमी नाही आहेत. सलामीचे दोन फलंदाज मोरबा यांच्याकडून जर पाहायला गेलं तर मागील मॅचमध्ये ज्यानं तांडव केला होता तो सौरभ, त्याच्यानंतर तो इंजर्ड झाला होता परंतु तो पुन्हा आलाय. तो म्हणतोय मी माझ्या संघासाठी शेवटपर्यंत लढणार. आणि नॉन स्ट्राईकवरती जर पाहायला गेलं तर शादाब आणखीन एक महत्त्वाचा फलंदाज. दानिश भाई उनका भी इस्तकबाल करेंगे. शाहनवाज काजी आए हैं, हम उनका भी स्वागत करेंगे, उनका भी इस्तकबाल करेंगे. चला मॅच कडे जाऊया. पहिली ओव्हर घेऊन मैदानाच्या आतमध्ये सलामीची ओव्हर घेऊन प्रज्वल आणि स्ट्राईक वरती सौरभ मोहिते. आजच्या दिवसाचा वंडर बॉय ज्यानं काय फलंदाजी केली आहे. नक्कीच दर मॅच मध्ये त्याच्या बॅट मधून धावा आलेत तर स्ट्राईक वरती तोच आहे सौरभ. आणि पहिली ओव्हर घेऊन स्ट्राईक ओव्हर घेऊन प्रज्वल पॉवर प्लेची ओव्हर घेऊन मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू राईट आर्म राऊंड विकेटने स्ट्राईक वर सौरभ. पहिला बॉल पहिल्याच बॉलवर उडवलाय, तिथे फिल्डर आहे आणि यस या मॅच मधली ही मोठी विकेट, या मॅचचा आशेचा किरण तो सौरभ मैदानाच्या बाहेर पलटताय. पहा या मॅचचा आशेचा किरण तो सौरभ पहिल्या चेंडूवरती पहा एक मोठी विकेट, एक मोठा मासा त्याला पहा मैदानाच्या बाहेर पलटवलाय. पहा प्रज्वलला पहिल्या चेंडूवरती एक मोठी सफलता. आणि आता पहा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पलटतोय तो मोहतसिम सिद्दीकी. आणखीन एक महत्वाचा खेळाडू, आणखीन एक महत्वाचा गोलंदाज तो मोहतसिम, परंतु आता आलाय तो फलंदाजी करायसाठी स्ट्राईक वरती. पहिल्या चेंडूवरती पहा प्रज्वलला एक मोठी विकेट सौरभ. आता नवीन फलंदाज आलाय तो मोहतसिम सिद्दीकी. प्रत्येक वेळेला मोहतसिम साठी राईट आर्म राऊंड विकेट. प्रज्वल दुसरा चेंडू घेऊन मोहतसिम साठी दुसरा बॉल. यावेळेला पहा आले आले आणि यस मोहतसिम देखील आल्या आल्या मोहतसिमला देखील बाहेर पलटवलाय. आणखीन एक विकेटचा पतन. हे मोठमोठले दोन विकेट मोरबाचे. सौरभ त्याच्यानंतर लगेचच मोहतसिम. आता पहा प्रज्वल ऑन हॅट्रिक असेल. पहा कीपरचा देखील पहा आश्वर होते तिथे किपिंग साठी आणि काय त्यांनी कोणतीही चूक नाही केली आहे आणि एक सोपा झेल त्यांना टिपलाय. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जर पाहायला गेलं तर साध ऑन हॅट्रिक असेल प्रज्वल. प्रज्वलने पहिल्याच दोन चेंडूवरती पहा मोठमोठली विकेट घेतली आहे. या मॅचचे दोन महत्वाचे खेळाडू त्यांना पहिल्याच दोन चेंडूवरती माघारी पलटवलाय. आता नवीन फलंदाज हमारे गांव के यहाँ पर जुनेद करदेकर, शाहनवाज काजी और उस्मान भाई रखेंगे. मैं यहाँ पर आ चुके हैं. मैं उनका भी शाइन स्पोर्ट्स क्लब की जान से खैर मकदम वेलकम स्वागत करता हूँ. उनसे रिक्वेस्ट करता हूँ कि थोड़ा कमेंट्री बॉक्स में आकर बैठे और हमें शुक्रिया का मौका दें. तो कमेंट्री बॉक्स में आ जाए. जुनेद चाचा, शाहनवाज चाचा और फुर्सत चाचा और हमारे सपोर्ट भी आ चुके हैं. शाहीन गोरेगांव का फुल सपोर्ट. नवाब भाई टोल ये कौन है? विशाल है क्या? और यहाँ पर गेंद जाती हुई कारपेट के सारे. अच्छी फील्डिंग, अच्छी वेल फील्डिंग. और यहाँ पर एक रन जरूर मिलेगा. दूसरा रन लेना चाह रहे हैं कारपेट, लेकिन यहाँ पर दूसरा रन भी मुकम्मल.
अच्छी रन बिटवीन शादेब और यहाँ पर हमारे शाहनवाज चाचा आए हैं, उनका यहाँ पर स्वागत किया जाएगा। और इस ओवर के बाद प्रज्वल अच्छी गेंद, फिर से एक बार गेंद जाती हुई कारपेट के सहारे लॉन्ग ऑन की जानिब, वहां पर खिलाड़ी मौजूद है। ये मैच यहाँ पर नांदवी बना मोरबा के दरमियान खेला जा रहा है। टॉस जरूर जीता मोरबा ने, बल्लेबाजी का फैसला किया और फील्डिंग करने की दावत दी नांदवी को। सॉरी, सलमान पठान भी आ चुके हैं, मैं उनका भी खैर मकदम वेलकम स्वागत करता हूं। और यहाँ पर स्वागत किया जाए हमारे शाहनवाज चाचा का। मैं हमारे इमाद इश्ताक भाई गौर में उनसे रिक्वेस्ट करूंगा जरा यूट्यूब जरा 2 मिनट के लिए ओवर के बीच में थोड़ा सा स्वागत होगा और उनके इश्ताक भाई गोरमे के हाथों से हमारे शाहनवाज चाचा के यहाँ पर स्वागत किया जाएगा। थोड़ा बाहर आ जाएगा, थोड़ा बेटा बाहर थोड़ा। और अच्छी गेंद इस बार बिंदी गेंद जाती हुई अच्छी गेंद और फिर से एक बार अच्छी गेंद जितनी अपेक्षा से काफी नीचे रहती हुई गेंद बल्ले को जरूर घुमाया था। सर हमारे जुनेद चाचा, उनका यहाँ पर स्वागत करेंगे हमारे तजम्मुल सर। ये गेंद के बाद यहाँ पर स्वागत किया जाएगा। बाहर जा सर। और यहाँ पर यूट्यूब के माध्यम से हमारे यहाँ पर जुनेद चाचा के यहाँ पर स्वागत किया जा रहा है, जो हमारे कीमती वक्त हमें दिया है। और हमारे फुर्सत चाचा का यहाँ पर स्वागत करेंगे हमारे तजम्मुल सर। और अच्छा शॉट, यहाँ पर गेंद जाती हुई लॉन्ग ऑन के जानिब, गेंद सीमा रेखा के बाहर से रोने के लिए वेल शॉट। और यहाँ पर फुर्सत चाचा का यहाँ पर स्वागत किया जा रहा है। थैंक यू आने के लिए फुर्सत चाचा। वेल शॉट शादाब। फिर से एक बार यहाँ पर गेंदबाज राइट आर्म राउंड विकेट से, लेकिन ऑफस्टंप छूती हुई गेंद, अंपायर से अपील की, वाइड किया। फरजान भाई हमसे जुड़ते हुए वाइड के लिए, वाइड गेंद। इसके बाद यहाँ पर कमेंट्री का बॉक्स, कमेंट्री यहाँ पर संभालेंगे हमारे उजैफा काजी। यावेळेला पहा हलक्यातून स्टेट केले, ऑफ मध्ये फटका, तिथे फिल्डर नाही आहे। चेंडू 1 2 3 4 पार, परत एक वेळेला चेंडू जातोय सीमा रेषाच्या पार, अंपायरचा इशारा येतोय चौकार। पहा आता धावफलकावरती धावा जाऊन पुढले 4 चेंडू आणि 15 धावा, लॉस ऑफ 2 विकेट्स। एक महत्त्वाचा मॅच दोन्ही संघांसाठी, फायनलचा मॅच, एक मोठा महासंग्राम। परत एक वेळेला 5वा चेंडू घेऊन शरीफ, राईट आर्म राऊंड विकेट, 5वा चेंडू घेऊन शरीफ। यावेळेला पहा यॉर्कर बॉल होता, त्याला मिनी हेलिकॉप्टर उडवलं, तिथे फिल्डर आहे, एक धाव पूर्ण केली आहे आणि एकाच धावाने समाधान मानावं लागेल। आता धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचले 5 चेंडू आणि 16 धावा। ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचले 16 धावा। आता पहा तिसरी ओव्हरसाठी आमंत्रित केला आणखीन एक महत्त्वाचा गोलंदाज, तो विशाल। आणि आता स्ट्राइक वरती असेल शादाब, एक महत्त्वाचा गोलंदाज फलंदाज। पहिला चेंडू घेऊन राईट आर्म राऊंड विकेटने शादाबसाठी, पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर बिग हिट करण्याचा प्रयत्न, तिथे फिल्डर आहे, बघता बघता एक धाव आणि एकाच धावाने समाधान मानावं लागेल। तर धावफलकावरती धावा जाऊन पोचलेत, एक चेंडू आणि 17 धावा। पहिल्याच ओव्हरमध्ये 2 मोठमोठले धक्के, सौरभ मोहिते आणि मोहतसिम सिद्दीकी बॅक टू बॅक 2 विकेट्स प्राप्त झाले होते। परत एक वेळेला दुसरा चेंडू घेऊन राईट आर्म राऊंड विकेटने, तर स्ट्राईकवर असेल 7। यावेळेला पहा बॅटची लिडिंग आहे, तिथे मागे कीपर बीट झाले
आणि बघता बघता एक धाव पूर्ण केली आहे आणि आता धाव फलकावरती धावा जाऊन पोचलेत 2 चेंडू आणि 18 धावा. चांगली गोलंदाजी करतो, बॅटची लिडिंग एज, कीपर बीट झाला 1 धाव आणि परत एक कुल्ला, तिसरा चेंडू राईट आर्म राऊंड विकेट. या वेळेला बिग हिट केलाय, तिथे फिल्डर आहे आणि वा काय झेल टिपलाय, व्हॉट अ कॅच. आणखीन एक विकेटचं बटन, आणखीन एक मोठा मासा मैदानाच्या बाहेर पलटलाय, परंतु पहा कॅच टिपली आहे. समीन पहा काय कॅच धरलाय. पहा आता धाव फलकावरती जर पाहायला गेला तर 3 चेंडू आणि 18 धावा. तीन चेंडू 18 धावा. शेवट या ओव्हरच्या शेवटचे 3 चेंडू याचे बाकी आहेत. परत एक पिढीला चौथा चेंडू घेऊन राईट आर्म राऊंड विकेटने तर स्ट्राईक वरती हादी, एक नवीन उभरता सितारा मोरबा यांच्याकडून जर पाहायला गेला तर पहा तिथे बिगिट करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू बॅटवर नाही आला आणि पहा बघता बघता एक धाव. एक न्यू रायझिंग स्टार जर पाहायला गेला तर हादी मोरबा यांच्याकडून. आता धाव फलकावरती धावा जर पाहायला गेला तर 4 चेंडू आणि 19 धावा. परत एक वेळेला 5वा चेंडू घेऊन 7 साठी. यावेळेला पहा बिग हिट करण्याचा प्रयत्न, परंतु आता अंपायर म्हणतायत हा वाईट बॉल आहे. पहा आता धाव फलकावरती धावा जाऊन पोचलेत 20 या आकड्यावरती. 4 चेंडू 20 धावा. पहा ही शेवटची ओव्हर आहे आणि पहा धाव फलकावरती धावा खूप कमी आहेत. परत एक वेळेला 5वा चेंडू घेऊन राईट आर्म राऊंड विकेटने. पाचवा चेंडू राईट आर्म राऊंड विकेट, स्ट्राईक वरती 7. यावेळेला पहा यॉर्कर बॉल होता, त्याला हेलिकॉप्टर उडवायचा होता समोरच्या दिशेला, परंतु पहा बघता बघता 2 धाव पूर्ण केलेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. तर धाव फलकावरती धावा जर पाहायला गेला तर 5 चेंडू आणि 22 धावा. शेवटचा चेंडू या ओव्हरचा आणि या पहिल्या इनिंगचा तर स्ट्राईक वर असेल 7. शेवटचा चेंडू घेऊन राईट आर्म राऊंड विकेटने स्ट्राईक वर 7. थोडेसे थांबले रनअप मध्ये, थोडीशी गडबड, परंतु परत एक वेळेला धावतील. शेवटचा चेंडू घेऊन, शेवटचा चेंडू उडवलाय, तिथे फिल्डर आहे आणि पहा यस मोठी विकेट. पहा ह्या मॅच मध्ये फक्त आणि फक्त 22 धावाच बनवलेत मोरबाकरांना आणि आता मॅच जिंकायची असेल तर नांदवीकरांना 23 धावांचा पाटला पूर्ण करायचा आहे. ही मॅच जिंकायची असेल तर नांदवीकरांना 23 धावांचा पाटला पूर्ण करायचा. एक महत्त्वाची मॅच, एक हाय व्होल्टेज मॅच, फायनलची मॅच. आणि पहा मोरबाकर देखील काय कमी नाही आहेत. मोरबाकरांच्या टीममध्ये देखील खूप चांगले चांगले बॉलर आहेत. मोदसीम आहे, सौरभ आहे. चला मोरबाकर लगेचच फिल्डिंग लावायची. नांदवीकर तुमचे देखील 2 सलामीचे फलंदाज लगेचच मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. आपण जर यूट्यूब लाईव्ह जर पाहू शकता, जय गणेश यांच्याकडून चांगला यूट्यूब लाईव्ह. नांदवीकर तुमचे 2 सलामीचे फलंदाज लगेचच पाठवायचे आहेत. नांदवीकर टाइम खूप कमी आहे.
चला मॅच कडे जाऊया. पाहता गोलंदाजीसाठी पहा रफ्तारचा सौदागर म्हणजे नक्कीच तो मोतसिम सिद्दीकी, ज्यांना गोलंदाजी करत असताना दरवेळेला चांगली गोलंदाजी केली आहे मोरबा यांच्याकडून जर पाहायला गेला तर. आणि आता स्ट्राईक वरती जर पाहायला गेला तर स्ट्राईक वरती शुएब. आणि पहा पहिली ओव्हर घेऊन मैदानाच्या आतमध्ये मोतसिम, खूप मोठा रन अप आहे मोतसिमचा. पहिला चेंडू घेऊन मोतसिम राईट टार्म ओव्हर द विकेटने. स्ट्राईक वरती शुएब. पहिला बॉल, हो पहिलाच बॉल, रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न, परंतु पहा पहिलाच बॉल अति खोलवर टप्प्याचा, परंतु भन्नाट वेगाचा देखील राहिलाय. बॅट्समॅन शुएब याला बीट करून सरळ मागे विकेट किपरच्या हातामध्ये. पहा पहिला चेंडू रिव्हर्स मारायला गेले, पण कोणासमोर मारे गेले? मोतसिम सिद्दीकी. परत एक वेळेला मोतसिम दुसरा चेंडू घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेटने. स्ट्राईक वरती शुएब. यावेळेला पहा बिग हिट केलाय, तिथे फिल्डर आहे, मोतसिम शोधता येत आहेत आणि यस एक सोपा झेल मोतसिमने टिपलाय आणि दुसऱ्या चेंडूवरती एक महत्वाची विकेट. मागील मॅच मध्ये समीनी जशी कॅच धरली तर ARY नांदवी यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज झालाय समीसाठी. आता नवीन फलंदाज जर पाहायला गेलात तर मोहम्मद शरीफ आणि स्ट्राईक वरती बॉलर ज्याला वेगाचा बादशाह म्हणला जातो तो मोतसिम. स्ट्राईक वरती शरीफ. तिसरा चेंडू घेऊन मोतसिम राईट आर्म ओव्हर द विकेटने. शरीफ साठी एक मोठा रन अप आहे मोतसिमचा. तिसरा चेंडू मोतसिम घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेटने मोहम्मद शरीफ साठी. तिसरा बॉल, ओ काय बॉल टाकलाय, मॅजिकल बाउन्स, परंतु अंपायरचा इशारा येतोय, व्हाईट बॉल आहे आणि 1 बाउन्सचा कॉल देखील आहे. काय गोलंदाजी करतोय मोतसिम, परंतु आता पहा बॉल आपटला, जसा आपटला खूप वरून गेला बॅट्समॅनच्या आणि अंपायरचा लगेचच इशारा येतोय व्हाईट बॉल. धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचले 2 चेंडू आणि 1 धाव, लॉस ऑफ 1 विकेट. परत एक वेळेला मोतसिम तिसरा चेंडू घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेटने. स्ट्राईक वरती शरीफ. यायला पहा चांगला बॉल होता, यॉर्कर बॉल, तिथे फिल्डर आहे, एक धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावासाठी देखील पलटलेत आणि पहा बघता बघता 2 धाव पूर्ण केलेत. धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचले 3 चेंडू आणि 3 धावा. तीन चेंडू आणि 3 धाव. परत एक वेळेला चौथा चेंडू घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेटने शरीफ साठी मोतसिम. यावेळेला पहा बिग हिट, तिथे फिल्डर आहे आणि यस मोतसिम सिद्दीकी मोरबा एक्सप्रेस, परंतु अंपायरचा इशारा येतोय, हा नो बॉल आहे.
आता पहा धावफलकावरती धावजण पोहोचले 3 चेंडू आणि 4 धावा. तर स्ट्राईक वरती असेल अस्मेर. परत एक कुरेला चौथा चेंडू घेऊन. आता हा चेंडू पुढचा चेंडू फ्री हिट असेल. 5 धावा. परत एक कुरेला मोतसिम पुढचा चेंडू घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेटने अस्मेरसाठी. यावेळेला पास स्लोवर परंतु त्याला पिक केलाय. तिथे फिल्डर आहे आणि यस कॅच देखील ड्रॉप झाली आहे. एक मोठा विकेट प्राप्त झाला असता आता मोतसिमला. पहा व्हेरिएशन केलं होतं परंतु पहा सॉरी फ्री हिट होता. धावफलकावरती धावजण पोचले 4 चेंडू आणि 7 धावा. परत एक वेळेला मोतसिम 5वा चेंडू घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेटने स्ट्राईक वरती अस्मेर. यावेळेला पहा काय बॉल टाकलाय. नक्कीच वेगावर स्वार केलाय मोतसिमनं. आश्मेरला थांबवलाय. परफेक्ट डिलिव्हरी सरळ मागे विकेट किपरच्या हातामध्ये. 5 चेंडू आणि धावफलकावरती धावजण पोचले 7 या आकड्यावरती. परत एक वेळेला शेवटचा चेंडू मोतसिम राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला पहा चांगला बॉल होता. व्हेरिएशन केलं होतं. स्लोवर वन होता परंतु पहा तिथे बघता बघता 1 धाव आणि एकाच धावाने समाधान मानावं लागेल. तिथे हादी होते. पहा पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावजण पोचलेत 8 या आकड्यावरती. आता दुसरी ओव्हर घेऊन मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक चांगला गोलंदाज आणखीन एक वेगवान गोलंदाज तो सौरभ. सौरभ दुसरी ओव्हर घेऊन मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक वेगवान गोलंदाज परंतु स्ट्राईक वरती असेल अश्मेर. सौरभ देखील आजच्या दिवसाचा वंडर बॉल राहिला. काय फलंदाजी केली आहे परंतु आता गोलंदाजीसाठी आलाय. पहिला बॉल. यावेळेला पहा काय बॉल टाकलाय. सौरभनं पहा आल्या आल्या वेगावर स्वार केलाय. आल्या आल्या डॉट बॉल फेकलाय. पहिला चेंडू डॉट बॉल येतोय. धावफलकावरती धावजण पोहोचत 1 चेंडू आणि 8 धावा. एक हाय व्होल्टेज मॅच नांदवी विरुद्ध मोडबा फायनलची मॅच. फायनलचा महासंग्राम. परत एक वेळेला दुसरा चेंडू घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेटने सौरभ. स्ट्राईक वरती असेल अश्मेर. यावेळेला देखील काय बॉल टाकलाय. सौरभ पहा नक्कीच वेगावर स्वार करतोय. नक्कीच 2 चेंडू दोनही वेगवान टाकलेत. एवढ्या वेगात टाकलेत पहा सरळ मागे विकेट किपरच्या हातामध्ये. आता धावफलकावरती धावजण बसले 2 चेंडू आणि 8 धावा. मॅच जिंकायची असेल तर 10 चेंडू आणि 15 धावांचा पाठला पूर्ण करायचा आहे नांदवीकरांना. परंतु मोरबाकर देखील काय कमी नाही आहेत. तिसरा चेंडू घेऊन परत एक वेळेला सौरभ तिसरा चेंडू घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळेला देखील चांगला बॉल होता. तिथे मोतसिम आहे. पहा बघता बघता 1 धाव. आता पहा धावफलकावरती धावाजण पोचले 3 चेंडू आणि 9 धावा. मुबिन भाई जोगिलकर आया. उनका भी तैयारी से इस्तेकबाल करेंगे. सॉरी फहीम भाई जोगिलकर. यावेळेला देखील काय फटकाय परंतु तिथे फिल्डर आहे आणि पहा एक सोपा झेलटी सोडलाय आणि पहा एक जीवनदान दिलाय.
या मॅच मध्ये जर तुम्हाला यायचं आहे तर तुम्हाला कॅचेस धरावं लागतील. कॅचेस विन द मॅचेस आणि कॅच देखील ड्रॉप झाली आहे. इथे पहा कॅच ड्रॉप झाली आहे, कुठे मॅच नाही ड्रॉप. कॅमेरामॅनची देखील तारीफ करू आपण. बॉलला पहा एक्झॅक्ट परफेक्ट दाखवत आहेत. जय गणेश लाईव्ह. परत एक कडेला 5वा चेंडू घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेटने स्ट्राईक वरती अश्मेर. यावेळेला पहा काय बॉल टाकला तिथे मोतसीम आहे, परंतु पहा हो काय झेल टिपलाय मोतसीम सिद्दीकी. मोरबा एक्सप्रेस असाच नाही म्हणत म्हणा. रनिंग कॅच, ही कॅच खूप हार्ड असते. या मॅचचा आशेचा किरण तो अश्मेर मैदानाच्या बाहेर पलटतोय. आता पहा मॅच जिंकायची असेल तर 7 चेंडू आणि 13 धावांचा पाठला पूर्ण करायचा आहे. आणि या मॅचचा आशेचा किरण तो अश्मेर मैदानाच्या बाहेर पलटलाय. शेवटचा चेंडू घेऊन सौरभ राईट आर्म ओव्हर द विकेटने. शेवटचा चेंडू या ओव्हरचा. यावेळेला पहा काय बॉल टाकलाय, चांगला बॉल, परंतु अंपायरचा इशारा येतोय, हा वाईट बॉल आहे. तर पहा मॅच जिंकायची असेल तर 7 चेंडू आणि 12 धावा. शेवटचा चेंडू घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेटने सौरभ. यावेळेला पहा बिग हिट, परंतु पहा चेंडू पहा फिल्डरच्या मस्तकावर दस्तक देत असताना चेंडू सीमा पार. अंपायरचा इशारा येतोय, षटकार. आता पाही मॅच जिंकायची असेल तर 6 चेंडू आणि 6 धावा. आवेशाकडून पहा समीसाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. काय षटकार मारलाय कव्हरच्या डोक्यावरून, फिल्डरच्या मस्तकावर दस्तक देत असताना चेंडू सीमा पार, षटकार. आता पहा शेवटची ओव्हर घेऊन पहा 6 चेंडू 6 मध्ये विश्वास दाखवलाय 7 वरती, आणि 7 कशी गोलंदाजी करणार ही पाहायची आहे प्रेक्षकांना. 6 चेंडू 6 धावा, मॅच जिंकायची असेल तर. सहा चेंडू 6 धावा. परत पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला पहा काय बॉल टाकलाय अति खोलवर टप्प्याचा, परंतु भन्नाट वेगाचा देखील राहिलाय. बॅट्समॅनला बीट करत असताना सरळ मागे विकेट किपरच्या हातामध्ये काय बॉल टाकलाय. पहिलाच बॉल डॉट बॉलने सुरुवात केली आहे. आता मॅच जिंकायची असेल तर 5 चेंडू आणि 6 धावा. ही मॅच पहा दोन्ही संघांसाठी खूप महत्वाची आहे. परत एक राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला पहा हा देखील चांगला बॉल, तिथे रनआउटचा चान्स आहे, परंतु पहा अंपायरवर दबाव तर बनवला, परंतु अंपायर म्हणतात नाही. आता पहा मॅच जिंकायची असेल तर 4 चेंडू आणि 6 धावा. चार चेंडू 6 धावा. खूप मोठी मॅच आहे, फायनलची मॅच मोरबा विरुद्ध नांदवी. परत एक वेळेला तिसरा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळेला देखील चांगला बॉल होता, परंतु तिथे किपरला बीट केला, पाठीमागच्या फिल्डरला बीट केला, परंतु पहा चेंडू अडवलाय आतमध्ये. बघता बघता 2 धाव पूर्ण केले. तिसऱ्या धावासाठी देखील पलटले जाते, रनआउट चान्स आहे आणि यस.
आता पहा मॅच जिंकायची असेल तर 3 चेंडू आणि 4 धावांचा पाठला पूर्ण करायचा आहे. एक महत्वाची मॅच. 3 चेंडू 4 धावा, 4 धावा 3 चेंडू. काय मॅच आहे. पहा आता 3 चेंडू आणि 4 धावा, 4 धावा 3 चेंडू. परत एक कडेला चौथा चेंडू घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला पहा चांगला बॉल, डॉट बॉल येतोय. आता पहा कुठेतरी प्रेशर येत आहे नांदवी यांच्यावर. 2 चेंडू 4 धावा. दोन चेंडू 4 धावा. काय मॅच आहे. प्रत्येक वेळेला 5वा चेंडू घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळेला पहा ड्राईव्ह केलाय, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. तिथे फिल्डर आहे एकदा पूर्ण दुसऱ्या धावासाठी देखील, पण तिथे फंबल झालेत. आता पहा काय मॅच आली आहे. 1 चेंडू 2 धाव. एकदा सामना आवडला असेल तर टाळ्यांचा गजर व्हायला काही हरकत नाहीये. पहा आता काय मॅच आली आहे. 1 चेंडू आणि 2 धाव. एक चेंडू 2 धाव. मोडपा विरुद्ध नांदवी हा मोठा मॅच, फायनलची मॅच. एक चेंडू 2 धाव. शेवटचा चेंडू घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेटने. 1 चेंडू 2. यावेळेला पहा प्रेशर आहे, थोडेसे थांबलेत. रनअप मध्ये थोडीशी गडबड. एक चेंडू 2. काय मॅच आहे. शेवटचा चेंडू घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळेला पहा एकदा पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावासाठी देखील पलटलेत. आता पहा अंपायरचा इशारा काय येतोय. अंपायरचा इशारा OUT आउट. रनआउटच्या स्वरूपात पहा खिलाडू माघारी पलटलाय. आणि पहा मोडबाकर काय मॅच होती. कॉंग्रॅच्युलेशन्स मोडबाकर. हार्डलक नांदवीकर. पहा शेवटच्या ओव्हरमध्ये पहा धावा खूप कमी होते. त्याच्यानंतर पहा खूप प्रेशर आला नांदवी यांच्याकडून, पण तो पहा मोडबाकर देखील काय कमी नाहीयेत.